नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. मंडळी, आज जी भयकथा मी तुमच्यासाठी आणलेली आहे, या भयकथेचं नाव बाबांचा वाडा असं आहे. बघा, काही वेळेस ना काही वस्तूसोबत काही माणसांचं मन ना एवढं जास्त लागतं ना की ते माणूस गेल्याच्या नंतरही त्याची आत्मा, त्याचे काही विचार त्या वस्तूसोबत राहतात. तर आज तुम्हाला देखील मी अशीच एक भयकथा सांगणार आहे, जी ऐकल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा म्हणसाल की हां यार, असं कदाचित होऊ शकतं. तर एक प्रतीक नावाचा मुलगा होता आणि तो एका गावामध्ये राहायचा. त्या गावामध्ये थोडंसं गावाच्या बाहेर गेलं की एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये कोणी जास्त राहायचं नाही. त्या वाड्यामध्ये फक्त एक आजोबा राहायचे आणि प्रतीकचं घर आणि तो वाडा जवळजवळ असल्यासारखंच होतं. प्रतीकचं घर थोडं समोर होतं, तर तो वाडा प्रतीकच्या घराच्या बरोबर पाठीमागं होता. आता त्या वाड्यामध्ये एकच म्हातारा राहायचा. ना त्याला लेकरू होतं, ना बायको होती, ना वडील होते, नाही आई होते. वडील आई तर अगोदरच वारले गेले होते आणि बायको आणि लेकरू हे दोघेही जण एका ॲक्सिडेंटमध्ये वारले गेले होते. आता राहिलं होतं ते फक्त ते म्हातारं आणि ते तेवढा वाडा. आता तो जो म्हातारा होता त्याचा जीव एवढा जास्त त्या वाड्यामध्ये होता की विचार करता कामा नाही. म्हणजे तो वाडा त्याने आणि त्याच्या लेकरांनी आणि त्याच्या बायकोनी या तिघा जणांनी मिळून बांधलेला वाडा होता. आता ही गोष्ट ना थोडीशी जुन्या काळामधली आहे. तर त्या वाड्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा फार जास्त जीव होता. आता एखाद्या माणसाचा जर एखाद्या वस्तूमध्ये जीव असला तर तो माणूस ती वस्तू आपल्यापासून दूर होऊ देतच नाही. काही झालं ना तरी तो दूर होऊ देत नाही. तसं म्हाताऱ्याचं होतं. आता म्हाताऱ्याचे जे नातेवाईक होते दुसरे, ते म्हाताऱ्याला म्हणायचे की चला आपल्या घरी राहा, आम्ही तुम्हाला खाऊ घालतो, पिऊ घालतो. तुमचं इथं कुणी नाही आहे, ना तुमची बायको आहे, ना तुमचा लेक आहे, तुम्ही एकले कशी राहाल इथं. पण तो म्हातारा म्हणायचा की नाही, मी माझा वाडा सोडून कुठेही जाणार नाही. तो त्याच्या हट्टावर असा ठामच उभा होता आणि सगळ्या नातेवाईकांना माहिती होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, नातेवाईक म्हणलं ना की ती भारी असतात. सगळ्यांचा डोळा या म्हाताऱ्याच्या वाड्यावर होता. पण म्हाताऱ्यांनासुद्धा माहिती होतं की सगळेजण काय करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हाताऱ्याने सांगितलं होतं, मी मेल्याच्या नंतर माझ्या वाड्यामध्ये कुणीही राहायला येणार नाही. चांगलं बजावून सांगितलं होतं. त्या कारणामुळं त्या म्हाताऱ्याला काय जास्त करून नातेवाईक जीव लावायचे नाही. कधीतरी यायचे, 1-2 वर्षामधून बसायचे 1-1.5 घंटा आणि निघून जायचे. काय बाबा भेटावं म्हणून भेटावं. आता म्हातारा असाही नव्हतं की बाबा फार गरीब आहे, असं नाही. पैसा होता त्याच्यापाशी. त्या कारणामुळं म्हाताऱ्याने एक जोडपंच कामाला ठेवलं. एक नवरा आणि त्याची बायको, असे दोघंजण तिथं कामाला राहायचे. आता जो प्रतीक आहे तो नेमका वाड्याच्या समोर राहायचा आणि जो प्रतीक आहे तो काही जास्त मोठा नव्हता, 14 ते 15 वर्षाचा होता. आणि लहानपणापासून प्रतीक त्या वाड्यामध्ये यायचा जायचा आणि त्याचे म्हातारा आहे त्या प्रतीकला जीव लावायचं आणि प्रतीकचाही त्या म्हाताऱ्यामध्ये जीव होता. दोघेजणं एकमेकांना चांगल्या पद्धतीनं बोलायचे. म्हाताऱ्याला करमायचं नाही प्रतीक कुठं गेला तर, आणि प्रतीकलाही करमायचं नाही म्हातारा जर कुठं बाहेरगावी गेला तर. रोज येणं जाणं तिथं करायचा. असं समजा की तो जो म्हातारा आहे तो म्हातारा प्रतीकला आपल्या नातवासारखं ट्रीट करायचं, कारण की त्याच्यापाशी त्याचा नातू नव्हता, लेक नव्हता. त्या कारणामुळे तो बिचारा प्रतीकसोबत चांगला राहायचा. तर काही दिवस होतात आणि अचानक म्हाताऱ्याचा जीव जातो. आता जीव गेल्याच्या नंतर प्रतीकचं जे मन आहे ना ते फार जास्त दुखावतं की यार आजोबा गेले, कसाबसा जायचो, बसायचो, शांत राहायचो. आता जिथं जायचो तीसुद्धा जागा गेली. आता त्या आजोबाच्या कामाला जे माणूस आणि स्त्री होती, त्या माणसाची बायको, ते दोघेही फार चांगले होते. यायचे, तो जो माणूस आहे तो पूर्ण वाड्याची साफसफाई करायचा आणि ती जी स्त्री आहे ती बिचारी धुणं धुवायची, स्वयंपाक करायची, भांडे घासायची. जी स्त्रियांची कामं असतात ना ती स्त्री तिथली सगळी कामं करायची. आणि तो अचानक म्हातारा मेल्याच्या नंतर सर्व नातेवाईक तिथं जमा झाले आणि नातेवाईकांनी असं ठरवलं की तो वाडा आपण सगळ्यांनी वाटू घ्यायचा. तर काय होतं, त्या नातेवाईकापैकी 2 नातेवाईक त्या वाड्यामध्ये थांबायचं ठरवतात की आम्ही जोपर्यंत प्रॉपर वाटणी होत नाही तोपर्यंत या वाड्यामध्ये थांबूयात. 2 दिवस थांबतात आणि 3ऱ्या दिवशी त्या नातेवाईकांचे मृतदेह त्या वाड्यामध्ये सापडतात. त्यावेळेस जे बाकीचे नातेवाईक होते ना ते एकदमपणे घाबरले आणि त्याच्यापैकी पण एक नातेवाईक असा म्हणला की अरे काही झालं असेल, यांना काही डसलं असेल, भिसलं असेल म्हणून यांचे मृतदेह सापडतात. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांच्या नावावर तो वाडा लिहिला. म्हणजे सगळ्यांच्या जरा जरा जितकं पण हिश्श्याला येईल ते सगळं काही त्यांनी घेतलं. पण नावावर लिहिल्याच्या नंतर तब्बल 1 महिन्याच्या आत जितक्यांनी पण त्याच्या नावावर वाडा केलेला आहे त्यांच्या म्हणजे त्यांचा जीव गेला कोणी ना कोणीतरी कारणावरून.
कोणाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला, कोणाचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला, तर कोणी अचानक सुसाईड केलं. म्हणजे अशा प्रकारे या 2-3 जणांचा मृत्यू झाला. ज्याच्या नावावर आहे त्याच्या, म्हणजे त्याच्या फॅमिलीतलं कोणी मेलं नाही, फक्त ज्याच्या नावावर केलं नाही तोच मेला. आता त्या वाड्याचा कोणीही वारसदार व्हायला हिंमत करत नाही, कारण की सगळ्यांना एक अंदाजा लागून गेला होता की बाबा आपण जर या वाड्यामध्ये जर काही शिरण्याचा प्रयत्न केला तर आपलं काही खरं नाही आणि आपला जीव जाऊ शकतो. कारण की या वाड्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा जीव खूप जास्त होता आणि तो म्हातारा या वाड्यामध्ये आता मेला आहे आणि त्याची आत्मा या वाड्याला लागूनच बसलेली आहे. आणि आपण जर हा वाडा आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं काहीही खरं नाही, असं सगळ्यांना वाटायला लागलं. सगळेजण शांत झाले. बघता बघता 6 महिने गेले. आता 6 महिन्याच्या नंतर जो प्रतीक आहे तो एकला एकला राहायला लागला. आता त्याला सवय होती की रोज संध्याकाळी जायचं, तिथं बसायचं, यायचं. आता जे वाडा मेंटेन ठेवण्याची जबाबदारी होती ना, ती जबाबदारी या दोघांची होती, तो माणूस आणि ती स्त्री, या दोघंजणं जायचे, सकाळी काम करायचे आणि वापस यायचे, परत संध्याकाळी जायचे, काम करायचे आणि वापस यायचे. पण तिथं स्वयंपाक वगैरे काय बनायचं नाही, कारण की सगळं काही आता सामसूम पडलेलं होतं. फक्त साफसुथरं ठेवायचं यांचं काम होतं आणि यांना कुणीतरी पेमेंट द्यायचं, म्हणजे जे कोणी पण ओळखीचं आहे त्या आजोबाच्या ते. तर आता प्रतीक एक असा मुलगा होता की त्याला कधीही वाड्यामध्ये जायला एंट्री होती, कारण की जेवढा जीव त्या म्हाताऱ्याच्या वाड्यामध्ये होता तेवढाच जीव त्याचा प्रतीकमध्ये सुद्धा होता. त्या कारणामुळं प्रतीकला त्या वाड्यामध्ये येण्या जाण्याची कधीही एंट्री होती आणि त्याला कोणी अडवत नसतं की बाबा तू जाऊ नको, हा तुझा वाडा नाही आहे, असं कुणीही म्हणत नव्हतं. सगळ्यांना वाटायचं की बाबा प्रतीकच एक असा मुलगा होता जो की त्या म्हाताऱ्यासोबत अटॅच होता आणि त्याच्यासोबत तो राहायचा. मग 6 महिने झाले बघता बघता आणि 6 महिन्याच्या नंतर एक दिवस प्रतीकला असं वाटलं की यार आपण ना वाड्यामध्ये जाऊन थोडं बसावं. तो संध्याकाळचा रोज जायचा, पण यावेळेस त्याला थोडा उशीर झाला आणि यावेळेस त्याला घरामध्ये अजिबात करमत नव्हतं. तो वाड्यामध्ये गेला आणि वाड्याच्या माळवतावर जाऊन बसला. थोडं मोकळं वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये तो जाऊन बसला. बसल्याच्यानंतर त्याला बसल्या बसल्या विचार करत करत ना त्याचा डोळा कधी लागला ना त्याला समजलंच नाही. मग अर्ध्या रात्री त्याचा डोळा उघडला, तो उठला, खाली गेला. खाली गेल्याच्यानंतर सगळ्या वाड्यामध्ये दिवे वगैरे लावलेले होते, प्रकाश होता त्या वाड्यामध्ये. दरवाजापाशी गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बाहेरून लॉक होता. आता प्रतीकच्या डोक्यामध्ये असं आलं की यार बहुतेक त्याचे काका काकू आहेत, ते आले, साफसफाई केली आणि त्यांनी बाहेरून दरवाजा लावून ते निघून गेले. त्यांना माहितीच नाही की मी या वाड्यामध्ये आहे म्हणून, असं प्रतीकला वाटलं. आणि प्रतीक परत गेला आणि म्हणला की आता मी काय करतो, या वाड्यामध्ये झोपी जातो. आता जो म्हातारा ज्या रूममध्ये झोपायचा, प्रतीक ॲक्च्युली त्याच रूममध्ये जाऊन झोपी गेला. त्याने निर्णय केला की आपण झोपूयात आणि सकाळी उठून जाऊयात. तो जेवण करून संध्याकाळचा झाला. तुम्हाला म्हणलं ना थोडंसं त्याला उशीर झाला होता. 6:30-6च्या दरम्यान तो निघाला होता, वाड्यामध्ये जाऊन बसला होता. आणि जे माणसं होते ते 6:30-7च्या दरम्यान आले होते आणि काम वगैरे करून गेले होते. आणि हा ज्या जागेवर बसलेला होता ते होतं माळवद्याच्या वरचं, तिथं कोणी जास्त जात नव्हतं आणि तो तिथं जाऊन मस्त निवांतपैकी झोपी गेला होता. बसल्या जागी त्याला झोप लागली होती. तर तो आपली त्या आजोबाच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. अर्धी रात्र झालेली होती, सगळीकडं शांतता पसरलेली होती, सगळ्या वाड्यामध्ये पण शांतता पसरलेली होती. आणि अचानक तो जेव्हा झोपला होता त्यावेळेस त्याला एक दुर्गंध यायला लागला. असा विचित्र दुर्गंध. बघा तुम्ही बघितलं असेल, जर एखादा म्हातारा असेल, म्हातारी असेल, त्यांनी जर जास्त दिवस स्वच्छता वगैरे केली नसेल शरीराची, तर त्यांच्या शरीराचा एक असा गुरट वास येतो बघा. बघितलं असेल तुम्ही, एखाद्या वेळेस अनुभवला असेल, असा गुर्रट वास येतो. तर तसा वास ना त्या प्रतीकला यायला लागला. आता जो प्रतीक आहे तो असं म्हणजे तोंडावर असं हात ठेवून असं झोपायला लागला, अंगावर पांघरून घेऊन. तेवढ्यात त्याला त्या पांघरुणाच्या आतमध्ये सुद्धा थंडी वाजायला लागली. तो उठला आणि विचार करू लागला की एवढी अचानक थंडी वाजतीये का. तो उठला आणि जिथं आथरुणं ठेवलेले आहेत, पांघरुणं आथरुणं, तिथं गेला आणि 2 पांघरुणं काढले आणि पलंगावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला. जसं तो पलंगावर गेला आणि आथरुणं जोडली. आता छोटे छोटे दिवे लावलेले होते, काय फारसे जास्त मोठे दिवे नव्हते. ते आथरुणं असे घेतले आणि असे ओढून झोपण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा असं सरकण्याचा प्रयत्न केला. तर त्याला असं जाणवलं की त्याच्या शेजारी कुणीतरी झोपलेलं आहे. त्याला लागलं, पूर्ण शरीर लागलं तिकडचं आणि तो एकदमपणे दचकला, एकदम असा अचानक पद्धतीनं, आणि उतरला आणि खाली बघायला लागला. त्याला काही दिसत नव्हतं तिथं. त्याने पूर्ण पलंग असं जांभळला, पण यावेळेस तिथं कुणीही नव्हतं. त्याच्या अंगाला पूर्णपणे घाम आला आणि त्याला थंडी वाजतीये.
घाम येतोय, म्हणजे त्याला कळत नाही की नेमकं आता व्हायलंय काय आणि आता आपल्यासोबत होणार काय म्हणून. तो एकदमपणे असा पूर्णपणे ब्लँक. विचार करा ना, तुम्ही जर निवांत एका जागेवर झोपलेले आहात, तुमच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे की ज्या जागेवर तुम्ही झोपलेले आहात त्या जागेवर तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही नाही आहे. आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शेजारी कुणीतरी येऊन झोपलं आहे, तर भीती वाटणार ना. तसं सेम टू सेम प्रतीकचं झालं. त्याला भीती वाटली. आता त्याला झोप येत नव्हती. तो पलंगावर तर शिरला, पांघरून घेऊन तर झोपला, पण दोन्ही हात असे असे पांघरून झोपला. त्याला वाटलं की कुणी येतंय कुणी नाही, असे दोन्ही हात पलंगाच्या खाली काढून झोपला. आता थोडा वेळ होतो की थोड्या वेळाच्या नंतर त्याच्या उजव्या हाताला असं वाटतं की पलंगाच्या खालून कुणीतरी त्याच्या हाताला धरलंय आणि असं वरखंडलंय. प्रतीक जोरात ओरडतो, बसतो आणि बसल्याच्या नंतर हाताकडे बघतो तर हात पूर्णपणे रक्ताने लालबुंद झालेला. रक्ताने त्याला घासलेलं होतं. प्रतीक कन्फ्यूज झाला, आता हे काय झालं. आता दिवा लावलेला होता एक छोटासा त्या रूममध्ये. प्रतीक जातो, दिव्यापाशी जातो हात बघतो, तर त्याच्या हाताला जसं की एखादं मांजर कसं बोचकारतं असं माणसाला, तशा प्रकारे त्याला बोचकारलं. तो दिवा उचलतो आणि पलंगाच्या खाली वाकून बघतो, पण पलंगाच्या खाली त्याला काहीही दिसत नाही. तो पूर्णपणे हादरतो. त्या रूममध्ये चारही बाजूनं तो बघतो की इथं कोण आहे म्हणून. त्याला फार भीती वाटते. मग नंतर त्याला असं वाटायला लागलं की एखादं रानबोक्या वगैरे असेल, तो घुसला असेल आणि त्यानेच आपल्यासोबत असा काहीतरी प्रकार केला आहे. तो दिवा ठेवतो आणि वाड्याचा दरवाजा उघडतो, म्हणजे त्याच्या रूमचा दरवाजा. जसा तो दरवाजा उघडतो तसं जो रूममध्ये जो दिवा लावलेला आहे तो विझतो आणि बाहेर पूर्ण वारं वावदान सुटलेलं असतं, म्हणजे जोरात वारं सुटलेलं, असं की आता खूप मोठा पाणी येणार आहे. तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस खूप वारं वावदान सुटतं, त्याच्या पाठीमागून जोरजोरात पाणी येतो, अशा प्रकारचं वातावरण बाहेर झालं. प्रदीप बाहेर आला, बाहेर बघायला लागला तर सगळीकडं असं जोरजोरात वारं सुटते. कंदीलं हालत आहेत. त्या वाड्यामध्ये जी पण छोटी छोटी झाडं होते ते सगळी झाडं हलत आहेत. जे झाडं लावलेलं होतं ते पडतंय खाली. अशा प्रकारे तिथं हालायला लागलं. आणि या बाजूला एक असं वाड्याचं होतं आणि पलीकडच्या बाजूला एक अशी लाईन होती वाड्याची. प्रतीक अलीकडच्या बाजूनं होता. दरवाजा उघडून बाहेर गेलेला होता. त्याला पहिलेच भीती वाटत होती आणि उभा राहिला. तर त्यानं लक्ष दिलं की पलीकडच्या लाईनमध्ये कुणीतरी उभं आहे, शाल घेऊन अंगावर, आणि त्याच्या हातात कंदील आहे. पण वारं एवढ्या जोरात होतं, त्या वाऱ्यामध्ये धुळडा बिलडा जे काय असतं ना, पाळा पाचोळा, तो इतक्या भयानक पद्धतीनं असा म्हणजे लागत होता की ते त्याला बरोबर दिसत नव्हतं. आणि जो तो कंदील आहे तो असं वाटत होतं की कुणीतरी असं मागं लपवलेला आहे. तर ते कंदिलेला थोडं थोडं दिसायला लागलं छोटं छोटं. मग हा काय करतो, पटकर इकडच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करतो. याला वाटतं की यार कुणीतरी आलेलं आहे आणि याला असं वाटतं की जे काका काम करत आहेत ना तेच काका वाड्यामध्ये आलेत. कदाचित त्याच्या घरच्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की बाबा माझा लेकरू मधात आहे, त्याला जाऊन आणा. तर हे जोरात पळत गेलं आणि तिथं जाऊन बघतंय तर तिथं खरंच ते काका होते, उभे होते. ते याच्याकडं बघतात आणि म्हणतात की अरे प्रतीक, तू इतकी रात्र झाली तर काय करतोयस. प्रतीक म्हणला, हो काका, तुम्ही मगाशी थोडंसं काम करून गेलात ना, त्यावेळेस मी वर झोपलो होतो, मला जागाच नाही आली आणि मी इथं थांबलो. मग त्याचे काका आहेत ते म्हणतात की ठीक आहे ठीक आहे, चाल ये लवकर, वारं वदन सुटते, पाणी यायची शक्यता आहे, चाल बाजूला रूम आहे त्या रूममध्ये चाल. त्या रूममध्ये जातात तर काकाची ती बायको वगैरे ना ती बाजूला तिकडे स्वयंपाक करत होती, भाकरी. आणि हा प्रतीक त्यांच्यासोबत त्याच्या मधात गेला. मधात गेल्याच्या नंतर थोडा वेळ तो बसतो. बसल्याच्या नंतर त्या काकाला विचारतो की काका तुम्ही इथं कसे काय. काका म्हणला की हां मी इथंच राहतो, फक्त काय थोडं बाहेर जाणं येणं करतो, असा बोलतो. आणि बोलल्याच्या नंतर प्रत्येकच्या डोक्यामध्ये खटकर एक शंका निर्माण होते की आपण ज्या वेळेस जागी झालो होतो त्यावेळेस मध्यरात्र झाली होती. आपण झोपी गेल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास तर झाला असेल, आणि एवढ्या मध्यरात्री या काकाची बायको स्वयंपाक करतीये का, हे काय आहे असं त्याच्या डोक्यामध्ये विचार होतो. हा त्या काकाकडे बघतो आणि त्याला विचारतो की काका, एवढ्या रात्री तुम्ही काकूला स्वयंपाक का करायला लावतात. तर तो जो माणूस आहे तो हसतो, स्माईल करतो. आणि स्माईल केल्याच्या नंतर ती जे बाई आहे त्याची बायको ती सुद्धा स्माईल करते आणि ती म्हणते प्रतीकला, ठीक आहे ना, तू इथं आहेस तर जेवून जा, प्रश्न कशाला विचारतोस. आत्तापर्यंत आजोबांनी प्रश्न विचारले नाही तर तू विचारतोयस प्रश्न. आणि त्या बाईने ताट वाढलं आणि त्या ताटामध्ये एक म्हणजे कोंबड्याचे ते पाय असतात ना छोटे छोटे कापलेले असे, तसे पाय एका सोयीने ठेवलेले होते. त्याच्यासमोर एक चपाती ठेवलेली होती ज्याच्यावर लाल रंग लावलेला होता आणि एका वाटीमध्ये भाजी होती. आणि त्या वाटीमध्ये त्या भाजीमध्ये केस होते पांढरे पांढरे.
आणि ते केस ॲक्च्युली कोणाचे होते माहिती आहे? त्या आजोबाचे, जो 6 महिन्याच्या अगोदर मेलेला आहे तो. आता एवढं झाल्याच्यानंतर यानं पाहिलं आणि पाहिल्याच्यानंतर हा पूर्णपणे हादरला. भडकर याच्या बाहेर आला, रूमच्या बाहेर आला आणि पाठीमागचा दरवाजा धाडकर बंद झाला. आणि जसं तो बाहेर आला पूर्ण वातावरण शांत, एकदम क्लिअर, कोणीच नाही. तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो, बाळा प्रतीक, तू आलास? अरे तुझी किती वाट बघितली रे मी, किती वाट बघायला लावलीस तू. आता हा आवाज होता त्या आजोबांचा. हा प्रतीक त्या आवाजाच्या पाठीमागे जातो. ज्या जागेवर प्रतीक झोपलेला होता तिथंच जातो आणि तिथूनच हा आवाज येतो. जातो, दरवाजा उघडतो, मधात बघतो तर ते जे आजोबा आहेत ते पलंगावर बसलेले, ज्या जागेवर प्रतीक झोपलेला होता तिथं. चांगले दिसत आहेत, पलंगावर झोपलेले, त्या रूममध्ये दिवे लावलेले आणि बाजूला ते काका बसलेले जे की त्या आजोबाचे हातपाय दाबत आहेत. आणि एका कोपऱ्यामध्ये ती बाई बसलेली जी की इकडं होती. ती सगळीकडे लाईटर, म्हणजे ते सगळीकडे दिवे लावलेले, सगळेजण प्रकाशामध्ये दिसत आहेत. आणि प्रतीक हळूवार मधात जातो. प्रतीकचं काळीच धडधड करायला लागतं, कारण की प्रतीकला माहीत होतं की गेले 6 महिने झाले हा मेलेला आहे, हा अचानक दिसतोय कसा, म्हणजे काही कळतच नाही आहे. तर प्रतीक पूर्णपणे कन्फ्युजनमध्ये. प्रतीक असा त्यांना बोलायला लागला आणि ते प्रतीकला बोलायला लागले. थोडा वेळ बोलतात, प्रतीक बोलतो आणि अचानक तो जो म्हातारा आहे त्याचं पूर्ण शरीर बदलायला लागतं. असं की त्याच्या शरीरावरची पूर्ण त्वचा अशी आखडून जाते, पूर्ण त्याच्या त्वचेचा आवाज असा येतोय, असा तुड. आणि बघता ते तिघही सापळे झाले. हे पाहिल्याच्या नंतर प्रतीकच्या पूर्ण अंगाला झणझणी फुटली आणि तो पटकर उठला आणि त्या रूमच्या बाहेर आला. जसा रूमच्या बाहेर आला परत ते वाडा तशाल तसा पूर्ण पाला पाचोळा. तेवढ्या त्या वाड्याचा मोठा दरवाजा उघडतो. तो दरवाजापाशी जातो आणि दरवाजाच्या बाहेर एंटर मारतो. जसा एंटर मारतो तसं त्या प्रतीकचे आईवडील, काही गावातील माणसं तिथं जमा होते आणि प्रतीकला विचारत होते की बाबा तू या वाड्यामध्ये काय करत होतास? अरे हा भूतांचा वाडा आहे, तसं तू येतो जातो आम्हाला माहिती आहे, पण तू अचानक आज तिथं राहायला आम्हाला भीती वाटली ना बाबा, काय झालं की काय म्हणून. हा पूर्णपणे भिलेला, एकदम थरथर असा कापतोय. यानं काय बघितले भयानक पद्धतीनं, सगळ्यांना माहिती की बाबा याच्यासोबत काय झालं असेल म्हणून. घरी गेला, 8-15 दिवस होतात. 8-15 दिवसाच्या नंतर प्रतीक त्याच्या आईवडिलांना सांगतो, त्या म्हाताऱ्याला पाहिलं, त्या बाईला पाहिलं, त्या माणसावाला पाहिलं मी, ते सगळेजण तिथं होते, मला बोलले आणि मला माहिती आहे की मला काय झालं आणि काय नाही. खूप भयानक प्रकार, त्याच्यासोबत सगळं काय झालेलं आणि सगळं काय सांगतो तो त्याच्या आईवडिलांना. मग त्यावेळेस त्याचे आईवडील त्याला सांगतात की बाबा ज्यावेळेस म्हातारा मेला होता आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस म्हाताऱ्याचे नातेवाईक आले होते त्या वाड्याची वाटणी करण्यासाठी, तर त्या वाड्यामध्ये जे काम करणारे 2 जण होते ना, ती स्त्री आणि तो माणूस, ते आडवे झाले होते की बाबा तुम्ही वाटणी करू शकत नाहीत, हा वाडा असाच राहू द्या. त्यांची आखरीची इच्छा होती म्हणून हे 2 जण मदत पडत होते. तर त्याच्या नातेवाईकांनी त्या 2 जणांना जीव मारलं आणि त्यांची मृतदेह या वाड्यामध्ये टाकून दिली होती आणून. तर ही गोष्ट आम्ही तुला सांगितली नाही, पण त्यांची मृतदेह त्याच 1 महिन्यामध्ये मारल्या गेली होती. म्हणजे त्यांना मारलं गेलं होतं आणि त्यांचे मृतदेह याच वाड्यामध्ये आणून टाकले होते. कोण टाकले, कसे टाकले कुणालाही माहीत नाही, पण आजूबाजूचे लोक म्हणतात की त्या म्हाताऱ्याच्या नातेवाईकांनी मारून टाकले, कारण की ते अडथळा बनत होते या म्हाताऱ्याचा वाडा घेण्यासाठी. आणि तेव्हापासून काही लोक असे म्हणतात की त्या 3 म्हाताऱ्यांनी या सगळ्या नातेवाईकांना मारलं ज्यांच्या नावावर हा वाडा झाला होता त्यांच्या. आणि त्याच्यानंतर या 3घही जणांची आत्मा त्या वाड्यामध्ये आहे. तर तुझ्यासोबत असा प्रकार घडला, भयानक घडला. तेव्हा कुठं जाऊन तरी प्रतीक म्हणला की बापरे बाप, इतका भयानक. आणि तेव्हापासून तो प्रतीक त्या वाड्यामध्ये जातसुद्धा नाही. तसं तर तो त्या गावामध्ये आता राहतसुद्धा नाही, तो दुसरीकडे जातो. तर ही होती आजची बाबांचा वाडा ही बाईकथा जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे थोडासा उशीर होतो आहे, कारण की मी जातो सोडा, येतो पुढच्या स्टोरीमध्ये.